हडपसर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत असून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप, महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे आणि मनसेकडून साईनाथ बाबर हे उमेदवार मैदानात आहेत। आता या तिघांपैकी कोण मैदान मारणार अशी चर्चा हडपसरसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात सुरू आहे। आत्ताच्या घडीला प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोण आघाडीवर आहे, हडपसर विधानसभा मतदारसंघातील राजकीय सद्यस्थिती काय आहे, उमेदवारांच्या प्रचाराचे मुद्दे काय आहेत, हडपसर विधानसभा मतदारसंघातील मागील 3 निवडणुकांचा इतिहास काय सांगतो, या संदर्भात आपण या व्हिडिओतून सविस्तराने जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चेतन तुपे विद्यमान आमदार आहेत। पक्षाने त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर चेतन तुपे यांनी दोन्ही गटापासून सुरक्षित अंतर ठेवलं होतं। आमदार तुपे यांचे वडील विठ्ठल तुपे यांना खासदार करण्यापासून ते चेतन तुपे यांना आमदार करण्यापर्यंत शरद पवार आणि तुपे कुटुंबाचे संबंध पाहता चेतन तुपे शरद पवारांना साथ देतील अशी चर्चा सुरुवातीला होती। परंतु आमदार चेतन तुपे यांनी अजित पवारांना साथ देत सर्व चर्चा खोट्या ठरवल्या। हडपसरच्या विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं। त्याचवेळी हडपसर विधानसभा मतदारसंघातील पुणे शहराचे माजी महापौर आणि पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला। अपेक्षेप्रमाणे जगतापांना तिकीट देखील जाहीर झालं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शहराध्यक्ष व माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांना रिंगणात उतरवलंय। आता या 3 उमेदवारांमध्येच खरी फाईट आहे। तिन्ही उमेदवारांकडून प्रचाराला प्रारंभ झाला असून महायुतीचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे उमेदवार चेतन तुपे यांनी आमदारकीच्या 5 वर्षांच्या काळात केलेल्या विकास कामांवर प्रचारामध्ये भर दिलाय, तर महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी हडपसरकरांमध्ये ही लढाई गद्दारी विरुद्ध स्वाभिमानी असणारे असं म्हटलंय आणि हाच हडपसर मधील निवडणुकीत सर्वात मोठा फॅक्टर असेल। शिवाय कोणता विकास झाला हे विद्यमान आमदारांनी दाखवावं असं आव्हान देखील जगताप यांनी दिलंय। नगरसेवक आणि त्यानंतर महापौर राहिलेल्या प्रशांत जगताप यांच्याकडून त्या काळात हडपसर विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांची यादी सांगितली जातीये, तर मनसेचे साईनाथ बाबर यांनी वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, कचरा प्रकल्प, अतिक्रमणांचे प्रश्न या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केलेत। राष्ट्रवादी फुटीनंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक आहे, त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार असं चित्र या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळतंय। ज्या आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडली त्यांच्या विरोधात शरद पवारांनी एकनिष्ठ राहिलेल्यांना संधी दिली आहे। फोडाफोडीचं राजकारण जनतेला आवडलं नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार या दोन्ही नेत्यांच्या बाजूने सहानुभूती पाहायला मिळते। शरद पवार यांनी राष्ट्रवादी फुटीनंतर महाराष्ट्र पिंजून काढला, लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली आणि आता विधानसभेलाही ते पुन्हा आपली ताकद दाखवून देण्यासाठी सज्ज असल्याचं दिसतंय। ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना होतोय त्या मतदारसंघात शरद पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचं दिसून येतंय। हडपसर विधानसभा मतदारसंघातही त्यांनी ताकद लावली आहे। पक्ष फुटल्यानंतर पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य नेत्यांनी अजित पवार यांना साथ दिली। मात्र पहिल्या दिवसापासून प्रशांत जगताप यांनी आपण शरद पवार यांच्या सोबत असल्याचं जाहीर केलं होतं। याच निष्ठेचं फळ प्रशांत जगताप यांना मिळालं। शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि आता मतदारसंघात त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्या विचारांचा होता, आजही आहे आणि आम्ही 100% यश मिळवू असा विश्वास प्रशांत जगताप यांना आहे। हडपसर मध्ये न झालेला विकास, वाढती गुन्हेगारी, कोयता गँग, पाणी टंचाई, वाहतूक कोंडी हे महत्त्वाचे मुद्दे घेऊन प्रशांत जगताप या निवडणुकीला सामोरं जातात। हडपसरकरांनी आतापर्यंत प्रत्येक वेळी नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे, त्यामुळे यावेळी काय होणार, हडपसरकर कोणाच्या पाठीशी उभे राहणार हे निकालातून स्पष्ट होईलच। हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या मागील 3 निवडणुकांमध्ये काय निकाल लागला, कुणाला किती मतं पडली हे पाहिलं तर बऱ्यापैकी आपल्याला इथल्या निवडणुकीचा अंदाज येऊ शकतो। 2009च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या महादेव बाबर आणि काँग्रेसच्या बाळासाहेब शिवरकर यांच्यात लढत झाली। या निवडणुकीत महादेव बाबर यांनी 10,309 मतांनी बाळासाहेब शिवरकर यांना पराभूत केलं। महादेव बाबर यांना 65,517 मतं मिळाली, तर चंद्रकांत शिवरकर यांना 55,208 मतं मिळाली।
पुढे 2014च्या निवडणुकीत भाजपच्या योगेश टिळेकर आणि शिवसेनेच्या महादेव बाबर यांच्यात मुख्य लढत झाली होती। यावेळी योगेश टिळेकर यांनी 30,248 मतांनी महादेव बाबर यांचा पराभव केला। योगेश टिळेकर यांना 82,629 मतं मिळाली तर महादेव बाबर यांना 52,381 मतं मिळाली होती। तर तिसऱ्या क्रमांकाची 29,947 मतं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन तुपे यांना मिळाली होती। तर मागील 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे आणि भाजपच्या योगेश टिळेकर यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली होती। या निवडणुकीत चेतन तुपे यांनी 2,820 मतांनी योगेश टिळेकर यांना पराभूत केलं। चेतन तुपेंना 92,326 मतं मिळाली तर योगेश टिळेकरांना 89,506 मतं मिळाली होती। तर तिसऱ्या क्रमांकाची 34,809 मतं मनसेच्या वसंत मोरेंना मिळाली होती। आता 2024च्या लढतीत महायुतीतून विद्यमान आमदार चेतन तुपेंना तिकीट मिळाल्यामुळे भाजपचा उमेदवार इथं नाही। लोकसभा निवडणुकीत आपण एक गोष्ट पाहिली ती म्हणजे भाजपाची मतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली नाहीत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं भाजपला मिळाली नाहीत। त्यावरून दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले। आता विधानसभा निवडणुकीतही हा प्रश्न आहेच। त्यामुळे हडपसर मधील भारतीय जनता पार्टीची मतं तुपेंना मिळणार का याविषयी संशय निर्माण केला जातोय। या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना रंगण्याची चिन्ह अधिक आहेत। शरद पवार गटाकडून स्वाभिमानी विरुद्ध गद्दार अशा लढाईचं नॅरेटिव्ह सेट करण्यात आल्याचं दिसून येत आहे। मागच्या 2019च्या निवडणुकीत मिळालेल्या कमी मताधिक्यामुळे चेतन तुपे यांच्या समोर प्रशांत जगताप यांचं यावेळी निश्चितपणे आव्हान असेल असं सध्याचं तरी चित्र आहे। तर महाविकास आघाडीत ऐक्य टिकवणं हे प्रशांत जगताप यांच्या समोरील आव्हान असेल आणि भाजपाची मतं कुणाला मिळणार यावर इथल्या निवडणुकीचा निकाल लागेल। त्यामुळे या सर्व घडामोडी निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणाऱ्या असतील। आता हडपसरमध्ये होणाऱ्या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार, हडपसरची जनता कोणाच्या बाजूने कौल देणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला 23 नोव्हेंबरला निकालातून मिळतील। 2024च्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघात तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला फॉलो करायला विसरू नका। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।